जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येत असून आतापर्यंत अनेक गंभीर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज अखेर आचारसंहिता कक्षाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे विनापरवाना मोटरसायकल रॅली काढणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विरूपण करणे या प्रकारांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण कार्यवाहीचा सविस्तर अहवाल आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रघुनाथ कोटे यांनी प्रशासनास सादर केला आहे. तरुण भारत स्टेडियम येथे कार्यरत असलेल्या आचारसंहिता कक्षामध्ये आज अखेर एकूण 6 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 2 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आल्याने गंभीर दखल घेत फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. 22 डिसेंबर 2025 रोजी विनापरवाना मोटरसायकल रॅली काढल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच 24 डिसेंबर 2025 रोजी MSCBच्या DPवर विनापरवाना भित्तिपत्रके चिकटविल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित 4 तक्रारींमध्ये तथ्य न आढळल्याने कायदेशीर प्रक्रियेनंतर त्या निकाली काढण्यात आल्या आहेत. दरम्यान निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दैनंदिन अहवालानुसार आज अखेर 27.65 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 20,915 रुपये इतकी आहे. यासोबतच 2 कोयते जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संभाव्य अडथळे व कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न टाळण्यासाठी शहरात एकूण 159 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असून विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना अशा प्रकरणात कडक निर्णय घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय आचारसंहिता कक्षामार्फत शहरातील सर्व प्रिंटिंग प्रेस मालकांची बैठक घेण्यात आली आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 127 अनुसार कोणत्याही पोस्टर, बॅनर किंवा हँडबिलवर मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पूर्ण पत्ता असणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित प्रिंटिंग प्रेस मालकावर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आदर्श आचारसंहितेच्या तक्रारी नोंदविण्यासाठी 24 तास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी 0233 299 1500 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा तरुण भारत स्टेडियम येथील आचारसंहिता कक्षास प्रत्यक्ष भेट देऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार किंवा समर्थकाने आचारसंहितेचा भंग केल्यास कोणताही दबाव न ठेवता तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा ठाम इशारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज. जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची.